नमस्कार, MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। संगीत प्रेमींचा शत्रुघ्न खंडेलवाल संचलित सूर सम्राट प्रस्तुत पसंद अपनी अपनी हिंदी गीताचा बहारदार कराओके कार्यक्रम महिला मंडळ हॉल लोणावळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यात अशोक साळवे, श्री शत्रुघ्न खंडेलवाल, सौ सविता परदेशी, सौ निशा नाईक, श्रीमती मंगला राणे, सुनील मस्के, बनवारीलाल गुप्ता, प्रशांत नाईक, पांडुरंग बोराडे यांनी सुमधुर हिंदी गाणी सादर केली। त्यांचा लोणावळेकर नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला। रश्मी शिरस्कर यांनी निवेदन केले। पाहूया याबाबतचा वृत्तांत। भगिनी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर बन्सलजी आहे, त्यानंतर बरेचसे कलाकार आणि त्याचबरोबर मान्यवर या ठिकाणी प्रकाश कालेकर आणि बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं सूर सम्राटच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। सुरसाधना परिवाराचे संचालक श्री कालेकर सर आणि त्यांच्या गायन क्लासमधील सर्व कलाकार बंधू भगिनी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर बन्सलजी आहे, त्यानंतर बरेचसे कलाकार आणि त्याचबरोबर मान्यवर या ठिकाणी प्रकाश कालेकर आणि बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं सूर सम्राटच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। माती के मोल हे गीत 1975 मध्ये धरम करम चित्रपटातील असून अतिशय अजरामर आणि प्रसिद्ध असं गीत आहे। या गीताचे बोल आहे की जीवन हे नश्वर आहे आणि या जीवनामध्ये माणुसकी खूप महत्त्वाची आहे, कारण जीवनाच्या प्रवासाचं ते प्रतीक आहे। हे गीत मुकेश यांनी गायलेलं आहे। या ठिकाणी सादर करीत आहेत बनवारीलाल गुप्ता। हे गीत गायक शैलेंद्र सिंग यांनी गायलं असून संगीतकार होते राम लक्ष्मण। त्याचबरोबर या ठिकाणी या गाण्याचे बोल जे आहेत ते त्रिलोकराज ठाकर यांनी लिहिलेले आहेत। तर हे गीत सादर डॉक्टर मुंदरगी, त्याचबरोबर मांडवडे सर, बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। श्री बहारा हे गीत आता सादर करत आहेत सविता परदेशी। 2006 मध्ये जोधा अकबर या चित्रपटामध्ये हे क्लासिकल प्रेम ऐतिहासिक वातावरण निर्माण करण्यासाठी एक रोमॅन्टिक काव्य आणि शास्त्रीय वाद्य यांचा वापर करून तयार करण्यात परदेशी यांच्यावर करीत आहेत मंगला राणे आणि सुनील मस्के। अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।